मस्त आहेत कंटेस्टंट, काही असं हे नाही वाटत की डिसअपॉइंट करेल. सर्वजण आपल्याला म्हणजे ठरवूनच आलेले. आता पाच पाच सीझन एवढे झालेले आहेत. आता 6व्या सीझनला तर म्हणजे डबल चान्सेस वाले जास्त दिसतात. म्हणजे ऑलरेडी जे रियालिटी शो करून आलेत त्यांना चान्स जास्त दिलेला वाटतो. 3 ऑलरेडी बिग बॉस करून आलेले आहेत. सोनाली झाली, राकेश झाला आणि विशाल झाला. विशाल. हा, तर यांना चान्स परत का देतात ते समजत नाही. म्हणजे आता मला तरी वाटतं मेघा धाडेपासून हा शोची केली होती की मेघा धाडेला पण परत चान्स दिला होता. तसं म्हणजे आपले मराठी कंटेस्टंट हिंदीमध्ये जात होते पहिला. आता हिंदीवाले म्हणजे हिंदीमध्ये जे मराठी कंटेस्टंट आता ते मराठीमध्ये येतात. तर ते एक डबल चान्स कुठेतरी म्हणजे वाटत नाही का. आता या सीझनला तर 3 चान्स दिलेले, म्हणजे 3 कंटेस्टंटला चान्स दिलेले. कदाचित असं वाटतं की 2 जे मराठी म्हणजे ज्यांना न्यू कमर्स आपण बोलतो ना, की नवीन कोणीतरी कोणाला तरी चान्स मिळायला हवा होता मराठीमध्ये, तर त्यांची जागा त्या कंटेस्टंटनी खाल्लेली आहे. बाकीचं बघायला गेलं तर मी राकेश आणि विशाल बद्दल बोलेल. त्यांचं मी बिग बॉस 50 म्हणजे 15 मध्ये बघितला होता. जो काही शमिता शेट्टी आणि याचा गेम विशाल कोटेंचा गेम झाला होता. म्हणजे विशाल कोटेन त्या सीझन मध्ये एक हायेस्ट म्हणजे ज्या पद्धतीने गेम खेळत होता ना, तो तिथे कोणीच खेळत नव्हता. म्हणजे शमिता शेट्टी बरोबर. शमिता शेट्टीला खूप म्हणजे बोलण्यात आले होतं की तुझ्या बरोबर गेम खेळला जातो, विशाल कोटेन गेम खेळतोय. पण शमिता शेट्टीला तेवढं काही जाणवलं नाहीये. पण जेव्हा राकेश बापटची जेव्हा एंट्री होते, तेव्हा राकेश बापट ज्या पद्धतीने शमिताला समजून सांगते विशाल बद्दल, तेव्हा कुठेतरी विशालचा गेम पूर्णपणे डाऊन झालेला आहे. आज सुद्धा एंट्रीला बघितला, जेव्हा विशाल घरामध्ये आलाय, राकेश पूर्णपणे हलून गेलाय. म्हणजे विशालला असं म्हणजे राकेश तर कंटेस्टंटच्या पार्टीच होता, पण जेव्हा विशालची एंट्री होती तेव्हा काय म्हणजे राकेश तेवढा आनंदामध्ये दिसला नाही, म्हणजे खुश तेवढा झाला नाही. तर कुठेतरी राकेश वर्सेस विशाल हा पूर्णपणे आपल्याला गेम दिसणार आहे, मला तरी वाटेल. आणि सोनाली राऊत मी बघितलं होतं हिंदीमध्ये, म्हणजे सेम ऍटिट्यूड होता तिचा, जसं आताही आहे तसाच आहे. आणि जेव्हा सलमान खानच्या एंट्रीला पण म्हणजे प्रीमियरला पण सेम अशीच वागत होती. म्हणजे इकडं तिकडं तिला समजत नव्हतं की काय करायचंय. आणि येस, सोनाली राऊत टास्क तिने सांगितले की मी टास्क खेळायला तयार आहे, म्हणजे गेम खेळायला तयार आहे. आणि हिंदीमध्ये पण ती गेम मस्त खेळतच होती. आणि तिने कोणावर तरी हात उचलला होता.